जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद से मागे पुढे, निर्वाणी गोविंद से मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका मने सत्य कर्म भावे साय, तुका मने सत्य कर्म भावे साय, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजतेजस्पृधि प्रदिशं, विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक, षटगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पांडुरंगाच्या चरणाविंद सेवेमध्ये आपला देह समर्पित करणारे, सदैव वैकुंठाला गेलेले, वारकरी संप्रदायाचा कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही कृष्ण पक्ष अमावस्या, मला कीर्तनरूपी सेवा देणाऱ्या किसन पाटलाचा वाडा आहे. ते सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच तुम्ही सर्वजण इथे कीर्तनाला जमा झालात तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि गावाबाहेरून आलेल्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते बरं का. नाही तर म्हणताना आमचं नावच घेतलं नाही असं नका करू. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच ज्यांचे नाव घेतले त्यांचे सुद्धा मनापासून आभार, आणि ज्यांचे नाव राहिले त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात की भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्ताला कसं ओळखायचं किंवा कसं जाणायचं. आपण जर थोडासा विचार केला ना महाराज, लोक देहावर किती प्रेम करतात हो.
ह्या देहाला जर एखादी टाचण टोचली किंवा एखादी सुई टोचली आणि त्या ठिकाणी जर एखादी जखम झाली तर दवाखान्यात जातात आणि लाखो रुपये खर्च करतात. एवढं माहीत असून सुद्धा की प्राण सोडल्यानंतर या देहाला आपण काचेमध्ये ठेवून पूजा करणार नाही तर जाळूनच टाकणार आहोत, तरी सुद्धा लोक देहावरती प्रेम करतात आणि देवावरती उदास राहतात. देवानं सगळं काही देऊन म्हणतात देवानं मला हे दिलं नाही, देवानं मला ते दिलं नाही, सारखं काही ना काही मागत असतात. जीव मरतो पण आशा काही संपत नाही. जीव संसाराकरिता जगत असतात आणि भक्त देवाकरिता जगत असतात. मग तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा तुझे भक्त जसे आहेत ना, म्हणजेच हनुमंतरायासारखा भक्त होण्याची मला संधी दे, भक्त अर्जुनासारखा भक्त होण्याची मला संधी दे, भक्त प्रल्हादासारखा भक्त होण्याची मला संधी दे. असं व्यर्थ जीवन नकोय ज्यांनी मरण पत्कारलं पण देवाला सोडलं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास. ज्यांनी संसारातल्या अशा अनेक स्वरूपांचं पाश निवारण करून भगवंताला आपलंसं केलंय आणि त्यांचा विषय सुद्धा एक भगवान परमात्मा झालेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. त्यांना बाकीची कोणतीच व्यवहारातली गोष्ट आवडत नाही. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. मग काय आवडे तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये. मला बाकीचं कोणताच बंधन नकोय, फक्त तो भगवान परमात्मा पाहिजे. कारण तोच सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात सत्य कर्म व्हावे सह्य. सत्य कर्म, चांगला धर्म हा माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जातो, पण अधर्माची वाट माणसाला नरकापर्यंत घेऊन जात असते महाराज. म्हणून तुकाराम महाराजांनी भय घातलंय, घातली या भय नरका जाणे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये खऱ्या संतांची ओळख करून देतात किंवा त्यांची लक्षणं सांगतात. एक साधक तुकाराम महाराजांकडे आला आणि तुकाराम महाराजांना विचारू लागला की तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला संतांची ओळख करून देता, पण त्यापासून आम्हाला फायदा काय? त्यापेक्षा एक काम करा, आम्हाला एखाद्या श्रीमंताची, एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्या, जेणेकरून आम्हाला संसारासाठी लागणारं जे धन आहे ते त्यांच्याकडून आम्हाला काय करता येईल, घेता येईल. कारण तुकाराम महाराज या देहाला आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. तुकाराम महाराज तुमचंच प्रमाण आहे, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. ज्याच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी, धन आहे, त्यालाच ह्या जगामध्ये मान आहे. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला संतांची ओळख करून देण्याच्या भानगडीत काही पडू नका. तुम्ही काय करा, एखाद्या श्रीमंताची, एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्या. आपल्याला सुद्धा काय वाटत असतं की एखाद्या श्रीमंताची, एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून घ्यावं वाटते. तसंच तो माणूस तुकाराम महाराजांना म्हणू लागला की तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला संतांची ओळख करून देण्याच्या भानगडीत काही पडू नका. तुम्ही काय करा, आम्हाला एखाद्या श्रीमंताची, एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून द्या. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की बाबा मला मान्य आहे की मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तीला कशाची गरज आहे तर पैशाची. पण त्या पैशापेक्षा माणसाला जास्त काय आवडतं तर सुख आवडतं. म्हणून तुकाराम महाराज एका श्लोकाद्वारे सांगते मी, दुःखाद उद्वेजन तू सुखम सर्वाय रुच्छते. सुख सगळ्यांना पाहिजे, सुख नको म्हणणारा प्राणी अजून जन्माला आलाय का हो तर नाही. म्हणजे सुख सगळ्यांना पाहिजे, ल्यावे खावे बरे असावे हेची करी हाव संसारी. आपण सदैव सुखी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण दुःख मात्र कोणालाही नकोय. ज्ञानोबराय सुद्धा एका ओवीद्वारे सांगतात, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. आपण सदैव असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण दुःख मात्र कोणालाही नकोय. उदाहरणार्थ बघा, आपलं डोकं दुखू नये, आपण आजारी पडू नये, किंवा तुमच्यावरती अवलंबून असणारी तुमची बायका, मुलं हे सुद्धा आजारी पडू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. पण तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय तर सुख पाहिजे, पण मार्ग चुकलाय, तुमचा सुखप्राप्तीचा पत्ता चुकलाय. म्हणून तुम्हाला पदोपदी काय करावं लागते तर दुःख भोगावं लागते. सारा जन्म सुखाच्या आशेत जातो पण सुख काही मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना सुख पाहिजे,
पण तुम्हाला संतांची ओळख, त्यांची भेट करून घ्यावं लागेल. महाराज असं सांगत असताना लोक तुकाराम महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही असं दुपट्टी कधीपासून बोलायला लागलात? कारण तुम्हीच एका ठिकाणी सांगता की संतांच्या ओळखीशिवाय सुखप्राप्ती होणार नाही, आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हीच सांगता की देव आपुलासा केल्याशिवाय सुखप्राप्ती होत नाही. आपुला तो देव, आपुला तो एक देव आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. मग आम्ही नेमकं करायचं काय? सुखप्राप्तीसाठी संतांची ओळख करून घ्यायची का देवाची प्राप्ती करायची? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात की दोन्ही पण बरोबर आहे, कारण देव आणि संत हे वेगळे नाहीत महाराज. ते काय आहेत तर दोन्ही एकच आहेत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. शिवाय भगवंताच्या प्राप्तीकरिता सुद्धा संतांची ओळख आहे, त्यांची भेट झाल्याशिवाय आपल्याला सुखप्राप्ती होणार नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून एकंदरीत हे सगळं सुख कुणाजवळ आहे तर हे सगळं सुख संतांजवळ आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल तर संतांची ओळख करून घ्यावं लागेल. महाराज संतांजवळ किती सुख आहे. जसं आपण समुद्रातलं पाणी किती ह्याचं मोजमाप करू शकत नाही, तसं संतांजवळ किती सुख आहे ना याचं कोणी मोजमाप करू शकत नाही. कारण संत सुखाचे सागर आहे. तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी घेई, किंवा सुख वाटी हिची ठाई बहुपाई संतांची. म्हणून असं अपार सुख कुणाजवळ आहे तर असं अपार सुख संतांजवळ आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल तर संतांची ओळख करून घ्यावी लागेल. मग तुकाराम महाराज म्हणतात की त्याच संतांना कसं ओळखायचं किंवा त्या भक्ताला कसं जाणायचं हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम
देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज त्या संत महात्म्याचं वर्णन करत असताना म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. ते संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये जगत असताना महाराज या देहाबद्दल कुठल्याच प्रकारची आसक्ती बाळगत नाहीत. या देहाबद्दल जर विचार केला तर देह जाओ अथवा राहो पांडुरंग दृढ भाव. आता देह जाओ म्हणजे नेमकं काय? रामायणामध्ये खूप छान प्रसंग आलेला आहे महाराज. 14 वर्षाचा वनवास भोगून रामराय ज्यावेळेस अयोध्याला आले त्यावेळेस सभा भरलेली होती महाराज. काय भरलेली होती? तर त्यावेळेस काय होतं तर सभा भरली होती. मग त्या सभेमध्ये रामप्रभू सगळ्यांना बक्षीस देत होते. त्यावेळेस रामप्रभूंनी सगळ्यांना बक्षीस दिलं, पण हनुमंतराय विसरले. हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. ते सीतामातेनं पाहिलं. कुणी पाहिलं? सीतामातेनं पाहिलं. तर सीतामाता रामरायांजवळ आल्या आणि विचारलं की प्रभू तुम्ही हनुमंतरायांना काहीच का दिलं नाही? त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, सीते तू आज माझ्याजवळ कुणामुळेस? तर हनुमंतामुळेस. लक्ष्मण कुणामुळे? माझ्याजवळ कुणामुळे? तर तुझ्या म्हणजे हनुमंतरायामुळे. हनुमंतरायाचे माझ्यावर एवढे उपकार आहेत महाराज की मी जर माझा देह जरी हनुमंतरायांना दिला ना तरी उपकार फिटणार नाहीत. एवढे उपकार माझ्यावरती हनुमंतरायाचे. त्यावेळेस सीतामातेला हनुमंतरायाची दया आली आणि सीतामातेनं एक मोत्याचा हार हनुमंतरायांना दिला. हनुमंतरायांनी तो हार घेतला आणि एका साईडला जाऊन बसले आणि एक एक मणी ते फोडू लागले. आणि फोडत असताना सीतेमातेनं त्यांच्याकडे पाहिलं आणि लक्ष गेलं सीतामातेचं. सीतामाता तशाच आल्या आणि हनुमंतरायांना म्हणाल्या की हनुमंतराय मी तुम्हाला एवढ्या प्रेमानं हा हार दिलाय आणि तुम्ही काय करताय तर तो दाताने फोडताय. त्यावेळेस हनुमंतराय मातेला म्हणतात की माते या मोत्यामध्ये माझे रामप्रभू नाहीत. त्यावेळेस सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणाल्या मग तुझ्यात आहेत का राम? त्यावेळेस हनुमंतरायांनी कसलाच न विचार करता आपली छाती पाडली आणि त्याच्यामध्ये रामप्रभूच नाही तर सीतामातेसह सगळ्यांचं दर्शन झालं. श्रीराम जानकी